नमस्कार, मी सुनील गायकवाड आणि आपण पाहत आहात आवाज जनतेचा, गल्ली ते दिल्ली, जनतेच्या प्रश्नावर थेट आणि निर्भीड आवाज. मित्रांनो, आज कार्यक्रमाची एका अत्यंत महत्त्वाच्या वाक्याने सुरुवात करावीशी वाटते. लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर प्रश्न विचारायची हिंमत जिवंत ठेवावी लागते. होय, प्रश्न विचारणं हा लोकशाहीचा आत्मा आहे. आज आपल्या देशात काय घडतंय? जो प्रश्न विचारतो त्यालाच देशद्रोही म्हटलं जातं, त्यालाच देशद्रोही ठरवलं जातं. जो हक्क मागतो त्याला व्यवस्थेचा शत्रू म्हटलं जातं. पण आजचा हा भाग त्या प्रत्येक नागरिकासाठी आहे ज्याला आपल्या संविधानावर आणि लोकशाहीवर विश्वास आहे. आमचा आवाज जनतेचा हा चॅनल आंदोलनातील, दिल्लीत जे आंदोलन झालं किंवा देशात विविध शहरांमध्ये जे आंदोलन झालं त्या आंदोलनातील कोणत्याही घटनेचे समर्थन करत नाही, कोणत्याही आंदोलनाला किंवा त्या घटनेला पाठिंबा देत नाही, विरोधही करत नाही. आम्ही निपक्षपातीपणे समाज माध्यमांवर फिरलेल्या क्लिप्स, मीम्स आणि जे वेगवेगळे मेसेज, व्हिडिओ फिरले त्याबद्दल आम्ही त्या संदर्भातच आपण माहिती घेऊन तीच माहिती आपल्यासमोर ठेवत आहोत, तीच माहिती आपल्याला अवगत करत आहोत. सत्याला प्रश्न विचारण्याचं काम कोणाचं असतं? वृत्तपत्रांचं, TV चॅनल्सचं आणि पत्रकारांचं. पूर्वी पत्रकार सत्याच्या डोळ्यात डोळे घालून प्रश्न विचारायचे, पण गेल्या 12 वर्षापासून माध्यमांची काय हालत झालेली आहे. यांनी सत्याला प्रश्न विचारायचे सोडून यांचे भाट, त्या सत्ताधाऱ्यांचे भाट असल्यासारखे गुणगान गातात आणि प्रश्न विरोधकांना विचारतात. सरकारच्या काही निर्णयांच्या विरोधात आंदोलन असले की ते आंदोलन कसे बदनाम करता येईल याकडे ही माध्यमं जास्त लक्ष देतात. देशातील मीडियाची रँक 156 पेक्षा अधिक घसरली आहे. जगात या मीडियाची बदनामी होते आहे, तरीही यांना त्याचा अजून जाग आलेली नाही. तुम्हाला आठवतंय का ते कृषी कायदा विरोधी आंदोलन? देशातील हजारो शेतकरी महिना त्या रस्त्यावर बसले होते, पण आपल्या देशातील मुख्य प्रवाहातील TV चॅनल्सनी सुरुवातीला आंदोलनाची दखलच घेतली नाही. आणि जेव्हा दखल घेतली तेव्हा काय केलं? त्या बळीराजाची खिल्ली उडवली, त्यांना देशद्रोही ठरवलं गेलं, त्यांना खलिस्तानी ठरवलं गेलं, त्यांना पाकिस्तानचे एजंट म्हणून नेमवलं गेलं. या आंदोलनाला परदेशातून रसद मिळते असे अफवा पण पसरवले, हे कमी केलं नाही. या आंदोलनाला पूर्णपणे बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. पण पुढे काय झालं? या स्वाभिमानी आंदोलकांनी या सर्व अफवांकडे, यांनी या गोदी मीडियाकडे साफ दुर्लक्ष केलं. ते आपल्या मागणीवर ठाम राहिले आणि शेवटी विजय सत्याचाच झाला. शेतकऱ्यांनी या जुलमी कायदे मागे घ्यायला लावले आणि ते जिंकले. शेतकऱ्याच्या आंदोलनानंतर आता नुकतंच दिल्लीत महिनाभर चाललेलं हे विद्यार्थ्यांचं आंदोलन, या TV चॅनल्सनी तिथे पोहोचायला किती वेळ केला हे तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे, चांगलं ठाऊक आहे तुम्हाला सर्वांना. बरं, उशिरा का होईना पोहोचले तर व्यवस्थित कव्हर करावं की नाही? पण नाही. तिथेही त्यांनी स्वतःचा अजेंडा चालवण्याचा प्रयत्न केला, आंदोलन भडकावण्याचा प्रयत्न केला. पण तिथल्या सुशिक्षित जागरूक तरुणाईने या चॅनल्सला असा काही आरसा दाखवला की या TV चॅनल्सला तिथून पळ काढावा लागला. एवढं अपमानित व्हावं लागलं, एवढं फार अगदी धक्केबुक्के खावे लागले की या संपूर्ण देशात नाही तर परदेशात सुद्धा या गोदी मीडियाची छिथू झाली. मित्रांनो, आता शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीतील आंदोलकांचा सूर तुमच्या कानी आलाच असेल. त्या आंदोलनाचा सूर असा होता की आता नंबर आहे गडकरी, राजनाथ सिंग, निर्मला सीतारामन आणि हरदीप सिंग पुरी यांचा नंबर आहे. आता इथे एक गोष्ट स्पष्ट समजून घेतली पाहिजे, एखाद्या मंत्र्याचा राजीनामा झाला म्हणजे उद्यापासून सर्व पेपर फुटी थांबेल, प्रत्येक विद्यार्थ्याला लगेच न्याय मिळेल किंवा देशातील सगळेच प्रश्न एका रात्रीत सुटतील असं अजिबात नाहीये, तशी अपेक्षा पण नाहीये. पण सार्वजनिक पदावर असणाऱ्या व्यक्तींनी आपल्या कामाचं उत्तरदायित्व म्हणजे अकाउंटेबिलिटी स्वीकारणं हाच लोकशाहीचा सर्वात मोठा विजय असतो. जेव्हा एखादा मंत्री राजीनामा देतो किंवा उत्तर देतो तेव्हा देशात एक स्पष्ट संदेश जातो, जर जनतेने संघटितपणे आणि संविधानाच्या चौकटीत राहून आवाज उठवला तर कितीही शक्तिशाली सत्ताधाऱ्यांना जनतेसमोर झुकावंच लागतं. आजकाल एका नवीन आजाराची लागण झाली. आज अनेकांना त्यांच्या आवडत्या पक्षाला किंवा नेत्यावर प्रश्न उपस्थित केला, त्या नेत्याला प्रश्न विचारला की लगेच राग येतो. लोक वैयक्तिक स्तरावर भांडायला येतात. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रश्न हा कोणत्याही पक्षाचा शत्रू नसतो. प्रश्न हा सत्याचा मित्र असतो.
आणि प्रश्न कोणाला विचारायचे? ज्याच्याकडे सत्ता आहे, ज्याच्याकडे निर्णय घेण्याचा अधिकार आहे, ज्याच्या हातात देशाच्या तिजोरीच्या चाव्या आहेत, त्यालाच प्रश्न विचारावे लागतात, त्यालाच प्रश्न विचारले जातात. ज्यांच्याकडे सत्ताच नाही त्यांना प्रश्न विचारून काय उपयोग? जेव्हा जेव्हा आजच्या सरकारला प्रश्न विचारला जातो तेव्हा एक ठरलेलं उत्तर मिळतं. पूर्वीच्या 50-60 वर्षात काय झालं, पूर्वीच्या सरकारांनी काय केलं, त्या सरकारच्या काळात असं झालं होतं, त्या सरकारच्या काळात तसं झालं होतं. अहो, पूर्वीच्यांनी काय केलं यापेक्षा आज सत्तेत असलेल्यांनी काय केलं, हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि हा 1000 पटीने सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. कारण विचार करा, जर पूर्वीचे सत्ताधारी अगदी आदर्श असते, त्यांनी सगळं काही योग्य केलं असतं तर जनतेने हा बदल घडून आणलाच नसता आणि तुम्हाला सत्तेवर बसवलंच नसतं. काय कारण तुम्हाला सत्तेवर बसवायचं मग? कारण तुम्ही हे बदल घडवण्याचं आश्वासन तुम्ही दिलं होतं. त्यामुळे आज जो सत्तेत बसलाय त्याने जनतेच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणं हीच खरी लोकशाहीची ओळख असते. लोकशाहीच्या गाडीला चालवण्यासाठी 2 चाकं महत्वाचे असतात, एक सक्षम विरोधी पक्ष आणि दुसरे जागरूक नागरिक. कारण जर देशात मजबूत विरोध नसेल तर कोणतीही सत्ता असो ती बेफाम होण्याचा, हुकुमशाही होण्याचा धोका असतो. शांततापूर्ण आणि संविधानिक मार्गाने आंदोलन करणं ही लोकशाहीची खरी ताकद आहे. कमकुवतपणा नाही. संविधान आपल्याला विरोध नोंदवण्याचा हक्क मागण्याचा अधिकार देतं. आता ओळ्यात सर्वात रंजक आणि महत्वाच्या मुद्द्याकडे. ज्या सोशल मीडियाचा वापर करून हे लोक एकेकाळी सत्तेवर आले होते त्या सोशल मीडियाच्या जोरावर आजची तरुण पिढी हे आंदोलन यशस्वी करत आहे. या सोशल मीडियाच्या सोशल मीडियाच्या या वारूवर, आशावर ही तरुणाई आज रूढ झालेली आहे. एकेकाळीच्या IT शेलने विरोधकांचे सर्व अस्त्र निष्प्रभ केले होते, फेक नेरेटिव्ह चालवले जात होते. त्याच IT शेलच्या फेक मेसेजेसचं फॅक्ट चेक आजच्या तरुणाईने केलंय. IT शेलच्या 100 पट गतीने तरुणाईने या व्यवस्थेतील त्रुटीवर, सत्ताधाऱ्यांच्या अपयशावर मीम्स, व्हिडिओ आणि मेसेज व्हायरल करून सत्ताधाऱ्यांची पूर्ण नाचक्की केली. ही डिजिटल क्रांती आजचा तरुण घडवतोय. देशातील विविध राज्यातील शहरांमध्ये या दिल्लीच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून खूप आंदोलनं पेटवली गेली, खूप शहरात आंदोलन झाली. तेव्हा त्या तेथील सरकारने ही आंदोलन चिरडण्याचे आटोकाट प्रयत्न केले. पोलीस बळाचा वापर करण्यात आला. पण या वेड्या तरुणांनी काय केलं माहितीये? तुम्ही समाज माध्यमांवरती सर्व व्हिडिओ बघितले असतील. या तरुणाईने त्या पोलिसांनी ज्या पोलिसांच्या दडपशाहीला घाबरण्याऐवजी ती एन्जॉय केली. विद्यार्थी पोलिसांना जाऊन विचारायला लागले, साहेब आता लाठीमार केव्हा होणार हो? अश्रुधुराचे नळकांडे फोडण्याची सुविधा तुम्ही कधी देणार आहात? असे अजब आणि मुश्किल प्रश्न विचारून या पोरांनी संपूर्ण सरकारी यंत्रणेला हैराण करून सोडलं. जेव्हा लाठीमार झाला तेव्हा काही विद्यार्थी विनवणी करताना दिसले, साहेब लाठीमार झाला तेव्हा मी उपस्थित नव्हतो, आता 2-4 काठ्या मला पण मारा. म्हणजे पोलिसांनी काही केलं तरी ही मंडळी एन्जॉय करायला लागली. पोलिसांनी रस्ते अडवण्यासाठी तिथे मोठमोठे बॅरिकेड्स लावले, तर या तरुणाईने त्या बॅरिकेड्सची खेळणी म्हणून खेळायला सुरुवात केली. पोलिसांनी अंगावर पाण्याचे तीव्र फवारे सोडले, तर या पोरांनी कपडे काढून सरळ रेन डान्स सुरू केला. हद्द तर तेव्हा झाली जेव्हा पोलिसांनी अश्रुधुराचे नळकांडे फोडले. पोरांनी ते फुटलेले आणि धूर वाकणारे नळकांडे न घाबरता हातात घेतले आणि पुन्हा त्या पोलिसांच्या दिशेने भिरकावले. अक्षरशः या आंदोलन या तरुणांनी हसत खेळत, कसलीही भीती न बाळगता एन्जॉय केलं आणि सत्याचा अहंकार मोडून काढला. मित्रांनो, म्हणून शेवटी एकच सांगायचं आहे, पक्ष, जात, धर्म, वैयक्तिक मतभेद या सगळ्या गोष्टी दुय्यम आहेत. पक्ष बदलतील, सरकारे बदलतील, नेते येतील आणि जातील, पण आपला देश, आपलं संविधान आणि आपली लोकशाही कायम मजबूत राहिली पाहिजे. आज जर तरुण रक्ताने जागरूक नागरिकांनी प्रश्न विचारणं सोडलं तर उद्याची लोकशाही धोक्यात येईल. त्यामुळे जेव्हा जेव्हा अन्याय होईल तेव्हा संविधानाच्या चौकटीत राहून प्रश्न विचारा. शेवटी एक वाक्य लक्षात ठेवा, देश प्रथम, संविधान सर्वोच्च आणि लोकशाही सर्वात महत्वाची. तुम्हाला या विषयावर काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत नक्की नोंदवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आवाज जनतेचा या तुमच्या हक्काच्या व्यासपीठाला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय संविधान, जय भारत. धन्यवाद.